नमस्कार सांगलीकर, काय म्हणताय? आधी टाटा अल्ट्रा चालते आपल्याकडं. ह्याला का नाही पहिला सीट कोरची ऑर्डर दिली. मग सीट कोर लॅमिनेशन दोन्ही करायचं होतं. मग आता की नाही मस्त एक गाडी उडणं की नाही पहिला रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघं लागले सीट कोर फिटिंग करायला. आणि इकडे की नाही ही बोल्डर पण आलती, ह्याला पण सीट कोरची ऑर्डर होती. मग दोन्ही गाड्यांना एकदम आवरून द्यायच्या होत्या. मग आमचा साजिद भाऊ ग बसतोय. मग 0 मिनिटात आहे की नाही बोल्डर सगळ्या सीटा की नाही सगळ्या बाहेर काढून ठेवल्या. आणि इकडे बघा रमजान भाऊ आणि छोटू भाऊ दोघांनी कसले सीट कोर बकेट फिटिंग केल्या बघितलंय. अगाय कसलं वांड लुक येते सीट कोर फिटिंग केल्यानंतर. आणि इकडे तोपर्यंत आहे की नाही आमचा विषय पण आला. मी विषय सीट कोर बोल्डरची मारून घ्यालता. आणि इकडे बघा अल्ट्राचं आहे की नाही लॅमिनेशन एकदम छोटं भाऊ बॉक्स फिटिंगमध्ये कसं कडकमध्ये करून घेतला बघितला काय. हा सुट्टी नॉट. आणि इकडे आहे की नाही आमचा रमजान भाऊ आहे की नाही विषयाला मदत करायला तर बोल्डर सीट कोर फिटिंग करायला. आणि तुम्हाला इकडे दाखवतो अल्ट्राचं सीट कोर कसलं बकेट फिटिंग झाले ते. हे बघा अगाय कसलं बकेट फिटिंग झालं बघितलंय. आणि त्यात त्यांनी घेतला इंटेरियर कलरला बरोबर सीट कोर आहे की नाही एकदम परफेक्ट मॅच झालते. त्यामुळे की नाही गाडीला आता इंटेरियर की नाही एकदम एक्झिक्युटिव्ह आणि एकदम प्रोफेशनल दिसायला बघा. मग ह्या गाडीचं आहे की नाही सीट कोरचं काम लॅमिनेशन मग आवडलं. आणि इकडे फक्त राहिली आता बोल्डरची ही फक्त सीट. मग इकडे की नाही साईद भाऊ ज्या सीट झालता की नाही त्या सगळ्या की नाही ओकेमध्ये फिटिंग करून घालता. मग या बोल्डरचं मग सीट कोरचं काम आवडलं. आणि त्या अल्ट्राचं सीट कोरचं आणि लॅमिनेशनचं दोन्ही कामं आवडलीत. मग ह्या दोन्ही गाड्या आहेत ना दोन्ही मालकांना की नाही एकदम कडकमध्ये आणि एकदम खतरनाक करून पाठवून दिल्या. मग भावांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो करा आणि लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका.